नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर हा व्हिडिओ मी थोडा लेट पोस्ट केलेला आहे. तर इथे आम्ही गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आलेलो आहोत. तर गणपती बाप्पांचं तुम्ही दर्शन घेतलं असेल. गणपती बाप्पांना बघून मन प्रसन्न होतं. तर इथे ज्ञानीच्या ज्या टीचर आहेत त्यांच्याकडे 10 दिवसांचा गणपती असतो. आज आहे अनंत चतुर्दशी. आज 10 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे. आणि खूप वाईट वाटतं की गणपती बाप्पा चालले, गणपती बाप्पा अजिबात जाऊ नये, ते आपल्या जवळ राहिले पाहिजे, आपल्या जोडीला राहिले पाहिजे, असं सगळ्यांनाच वाटतं. तर महाआरती झाल्यानंतर आम्ही जिथे गणपती बाप्पांचं विसर्जन होतं तिथे आम्ही गणपती बाप्पा आम्ही सगळेजण आम्ही तिथे आलेलो आहोत. कल्याण गौरीपाडा येथे एक मोठं तलाव आहे आणि त्या तलावामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे. तर इथे छान मस्त अशी आरतीची तयारी चालू आहे. कारण विसर्जन करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा आरती करतो आणि नंतर मग गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. आणि इथे जे गणेश भक्त आहेत ते सगळेजण इथे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला येतात. कारण एकदा गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की डायरेक्ट गणपती बाप्पा पुढच्या वर्षीच येतात. आणि गणपती बाप्पा जाऊ नये असं सगळ्यांनाच वाटतं. पण जर गणपती बाप्पांचं आपण विसर्जन नाही केलं तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी कसे येतील बरं? म्हणून गणपती बाप्पांचं विसर्जन केलं पाहिजे. म्हणून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ते छान मस्त अशी आरती चालू आहे. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी छान मस्त आरती घेतली आणि त्यानंतर सगळ्यांनी गणपती बाप्पांना नमस्कार करून गणपती बाप्पांच्या जोडीला छान छान मस्त अशा सेल्फीज काढल्या. कारण कसं माहिती आहे का, गणपती बाप्पांच्या जोडीला सेल्फी काढणं म्हणजे त्या ज्या आठवणी असतात 10 दिवसांचे गणपती, त्यामध्ये जो भक्तिभाव असतो त्या सगळ्या आठवणी आपल्या जोडीला लक्षात राहाव्यात म्हणून आपण छान मस्त सेल्फीज वगैरे काढत असतो. तर इथे छान मस्त सेल्फी असा कार्यक्रम आवरल्यानंतर मग गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की खूप वाईट वाटतं गणपती बाप्पा चाललेत आणि गणपती बाप्पा जरी चालले असे किंवा त्यांचं विसर्जन जरी झालं असेल किंवा होत असेल तर ते आपल्या जोडीला असतात. ते कसं काय? तर आपण चांगले कर्म करावे. चांगले कर्म केल्यानंतर आपल्याला जे फळ भेटतं ते चांगलंच भेटतं. आणि जेव्हा आपल्याला चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतं ना, तेव्हा त्या फळामध्येच गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो. अशा पद्धतीने गणपती बाप्पा आपल्या जोडीलाच असतात. तर फायनली इथे गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.